कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करताय इकडे तुम्ही? निघा इकडे, निघा. थांब जरा, दोघांसाठी नाश्ता घेऊन आलोय आम्ही. आम्हाला काय गरज नाही याची. अर्जुन अरे असं काय करतोय? शांत हो की. जेवणावर कशाला राग काढतोय? यांना कशाला घेऊन आली तू इकडे? अरे त्याशिवाय बोलणं कसं होणार आहे अर्जुन? आता बोलण्यासारखं राहिलेच काय आप्पे? काय नाही बोलायचं, निघा इथून. पापा तुम्ही तरी सांगा ना त्याला. ए आप्पे, त्यांना मध्ये घ्यायचं ना. जे काय बोलायचं माझ्याशी बोलायचं. अर्जुन अर्जुन म्हणायचं. अर्जा म्हणायचा कुठलाच हक्क नाही तुम्हाला, कळलं का? अर्जुन, हे बघ, जे काय झालंय त्याची सगळी जबाबदारी माझी आहे. मी काय म्हणतोय, पण आता का उपरती झाली तुला? अरे 20 वर्ष गप बसला होता तू दादा, आणि आताच का? कदम, तुम्हाला अजून दादा म्हणूशी वाटतं या माणसाला? अर्जुन अरे थांब ना, त्या दोघांना बोलू दे की तू नको ना मध्ये पडू. होय, थांब बरं जा. बाबा तुम्ही एकदा बसा बरं. मी नाश्ता घेऊन आली, तुम्ही नाश्ता करा. तुम्हाला रोज सकाळी नाश्ता लागतोय माहितीये मला. मी बोलतो. घे विना, तू घे. हा घे. अर्जुन अरे जा. विनया, मी सगळं खरं खरं सांगतो. आता अजून आहेच का? अर्जुन थांब ना, ऐकून तर घे. मी आधी लई माजोरडा होतो. कोणाचं काही पडलेलं नव्हतं मला. मी स्वतःला खरंच सरकार समजत होतो. त्यामुळे मला जे वाटतं तेच फक्त खरं असं मला वाटायचं. हे सगळं माहिती आहे मला. नवीन काहीतरी सांगा. सुजानं मला कोंडून घातलं होतं, आणि असं तसं नाही, चांगलं 4 महिने कोंडून घातलं होतं. तेव्हा मला कळून चुकलं. आणि सुजानं का कोंडून घातलं होतं माहितीये मला? कारण मी त्याला थोबाडला होता. इलेक्शनच्या टायमाला आप्पीनं खरंच त्याचा खूप चांगला प्रचार केला होता, आणि तरी देखील तो आप्पीच्या नावानं खडं फोडत होता. म्हणून चांगला मूस काढला होता मी त्याला, आणि त्याचाच राग डोक्यात ठेवून त्यानं मला कोंडलं होतं. आणि त्या 4 महिन्यात त्यानं माझं लई हाल केलं. ते आता सांगून काय होणार आहे? नाही बाळा, मी सांगतो यासाठी की त्यावेळी मला कळून चुकलं की आपल्या पापाची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. आणि म्हणून मी म्हणाले की सरकार बदलले. आप्पे थांब. दादा, तिला जाऊन 20 वर्ष झाली. इतकी वर्ष तू खोटं बोलत होतास, आणि का रे? तुला दिसत नव्हतं माझी अवस्था, अर्जाची अवस्था? तरी पण तेव्हा मी मूर्ख होतो भावड्या. अरे वर्ष गेली तेव्हा मला लई वाईट वाटलेलं. वाईट वाटतंय? काय करतोय गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून टीव्ही निघताच. अर्जुन? काय चाललंय तुझं? आत्ता वाईट वाटतंय? माझ्या आईला मारून टाकलंस की. आणि इथून पुढे तोंडातून भावड्या शब्द काढायचा नाही, कळलं का? अर्जुन हातापाई करतोयस तू. कारण माझ्या बापाला पश्चाताप होतोय. पण तो आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. आणि ह्यांना आत्ता वाईट वाटतंय वे? निघायचं इथून, नाही तर मारून टाकेल. अर्जुन म्हणून हातापाई करायची गरज नाहीये. बाबा चुकतोय हा. ए, त्यांना मध्ये घ्यायचं नाही, कळलं का? आणि हे घेऊन जा तुझा नाश्ता बिष्टा, चल. हे बघ अर्जुन, माझा राग तिच्यावर काढू नकोस. तिला काय बोलू नकोस. हे बघा, तुम्ही आहे ना माझ्या डोळ्यासमोर नकोय मला. आणि आप्पे, तुला त्यांची साथ द्यायची असेल ना तर तू पण निघ इथून गपचूप. अर्जा, राजा तू शांत हो बघू. विनय, काय शिक्षा द्यायची ती दे मला, पण आपल्याला नको रे. हे बघा, तुम्ही दोघं आता जावायत ना. मी तुमच्या समोर हात जोडतो. सरकार चला. आप्पे, आता गेलो तर परत कधीच नाही होणार. सरकार आता इथे थांबून काही होणार नाहीये, चला. आई, भूक लागली, मला खायला दे काहीतरी.
रुपाली त्याला काहीतरी खायला दे. अहो आई, जे होतं ते मगाशी मी आपणाला डब्यात घालून दिले ना. मी बनवू का दुसरं काही लगेच? तुझ्या थांब थोडा वेळ, ती करेल की आता तासाभरात. तासाभरात कुठलं काय? तुम्ही बदले सरकारनं अप्पीची वाट बघत. ते काय लवकर येत नाही माहितीये मला. तुला रे काय माहित? हा आई, अर्जा ऐकणार ना याची गॅरंटी आहे मला. अरे तू तुझ्या का असं वैरासारखं वागतोयस? त्यांनी काय बिघडवलं एवढं तुझं? हा प्रॉपर्टीसाठी चालू आहे सगळं. दादा, तुला एवढं नीच वाटलो का रे मी? तू तर आला होतास ना माझ्याकडं प्रॉपर्टी दे म्हणून. आणि ह्यांना पण तीच धमकी देत होतास ना? सगळ्यांना मी कसं वागतो हेच दिसतंय. सरकार कसे वागले हे दिसतच नाही. काय केलं रे त्यांनी तुला? कसे वागले? अरे स्वप्नील बोलला असता ना तर एक वेळ समजून घेतलं असतं, पण त्यांनी काय वाईट केलंय तुझ्या बरोबर? वा आई वा, काय वाईट केलंय म्हणे. अगं माझी अवस्था फक्त सरकारांमुळे झाली आहे. एक मिनिट सुजय, तुझ्या सगळ्या चुकांचं खापर सरकारनं फोडू नकोस. दादा, तुला काहीच माहित नाही. उगाच काहीतरी बोलू नको. अहो, तुमचे मोठे भाव आहेत ना ते. हो वहिनी, बरोबर. पण मोठ्या भावासारखं कधी वागले नाहीत हे. अरे काय झालंय तुझ्या तुला? काय झालं म्हणजे? दादा वाटतो भोळा, पण हा एकदम चतुर. त्यामुळं सरकारांपासून लांब राहिला आणि अडकलो मी. सुजा, अरे त्यो अभ्यासात हुशार होता म्हणून शिकला आणि त्याची त्यांनी नोकरी मिळवली. आई, सरकारांची इच्छा नव्हती का त्यांच्या दोन्ही पोरांनी त्यांचं सगळं सांभाळावं म्हणून? अरे पण त्यांचं असं काय म्हणणं नव्हतं. आई, मला माहिती आहे तू खोटं नको बोलू. मला काय म्हणायचे ते. यो विषय तुझ्या दादाचा नाहीये. याला दम लाग. सुजय, दादा, हे मी नाही, सरकार बोलायचे. सरकार बोललेच असतील असं. आपल्याला बाळ होत नव्हतं तर किती हिनवत होते आपल्याला. हा तेच तेच. पण ह्या अप्पीला सरकारांचा एवढा का पोळ काय तेच कळत नाही मला. हा, तिचं बाळ शोधून दिलं ना म्हणून असं. पण हिथं जेवढे सरकार मला माहिती ना तेवढे कुणालाच माहित नाही. आई, तुला पण नाही बरं का? तुझ्या बास करा आता. हो, बसच करतो मी. मला फक्त एक गोष्ट सांगा, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी सांगा. आत्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये परत नेऊन घरी आणलं होतं, अपर्णानं आत्याला बाहेर काढलं तेव्हा तेव्हाच तेव्हा आत्या खोलीतच का झोपून राहायची माहिती? हो, तिची ट्रीटमेंट चालू होती. हे आहेत सरकार. आत्याची ट्रीटमेंट चालू होती असं सरकारांनी सगळ्यांना सांगितलं. अर्जा अप्पीचं पण लग्न झालं नव्हतं तरी अप्पीला सांगितलं. का तर तिने दंगा करू नये म्हणून. पण खरं काय माहितीये का? काय? आत्याला येड्याचे झटके जे इंजेक्शन द्यायचो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.